मी जेव्हा लहान होते ना त्यावेळी अशी पुडीतून मिळणारी 1-2 रुपयाची खारडाळ घेऊन रोज शाळेला जात होतो. तीच मस्त अशी कुरकुरीत खारडाळ आज आपण घरी बनवणार आहोत. त्यासाठी मी काय केलं तर इथं 1 वाटी हरभरा डाळ घेतली. 1 वाटी हरभरा डाळीमध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालून ती रात्रभर आपल्याला भिजवत ठेवायची आहे. हे बघा मस्त अशी ही डाळ फुगलेली आहे. आता काय करायचं, एक चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये डाळ अशी ही निथळून घ्यायची. डाळ अशी चाळणीमध्ये काढून घेतली की काय करायचं, एक सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यावर ही डाळ अशी पसरून घालायची आणि हा रुमाल आपल्याला त्याच्यावर असा झाकून ठेवायचा एक 10 ते 15 मिनटं, म्हणजे एक्स्ट्राचे जे पाणी असेल ते पण ते ओढून घेईल. हे बघा मस्त अशी डाळ आपली सुकलेली आहे. जास्त पण सुकवायची नाही, 10 ते 15 मिनटं बास आहे. आता काय करायचं, तेल गरम करायचं आणि त्यामध्ये थोडी थोडी डाळ आपल्याला ही तळून घ्यायची आहे. लालसर रंगावर आपल्याला ही डाळ तळून घ्यायची आहे आणि सारखं त्याला हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित अशी भाजली जाते. मस्त अशी आपली डाळ तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीची पण डाळ तळून घ्यायची आहे आणि ही तळलेली डाळ आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. सगळी डाळ आपली इथं तळून झालेली आहे. आता काय करायचं, त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे पण तळून घ्यायचे. शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका आणि ते पण लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने, आणि ते पण आपल्याला त्या तळलेल्या डाळीमध्ये टाकायचे आहेत. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तेल जास्त वाटत असेल डाळीमध्ये तर लाल मिरची पावडर आणि मीठ टाकण्याच्या आधी ते थोडंसं पेपरवर पसरून ठेवायचं. इथं आपली मस्त अशी खारी डाळ तयार आहे, खुसखुशीत खमंग अशी, आणि शाळेच्या बाहेर जशी मिळते तशीच. तुम्ही पण करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.